माझ्या कंपनीचं नाव आहे एलिओडोरो सोलार. नावाचा ऍक्च्युअल अर्थ असा आहे की इट मीन्स गिफ्ट फ्रॉम सन. माझी सुरुवात सोलारची लहानपणीच झाली होती. मग जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा टेक्निकॅलिटीज त्यातल्या कळाल्या. फायनली सोलार कंपनीमध्ये मी जॉब केला. सो तिथे आय वॉज प्रोजेक्ट मॅनेजर आणि मी तिथे सेल्स पण पाहत होतो फॉर ओपन ऍक्सेस. आणि मग असं करता करता मला तो एक्सपिरियन्स मिळाला सोलारचा, की लार्ज स्केल फार्म्स कसे असतात, सोलार इंडस्ट्री ऍक्च्युअली वर्क कशी होते. आणि मग त्याच्यानंतर आय स्टार्टेड विथ माय ओन कंपनी. आणि लोकांचा हाही एक मिथ आहे की मी सोलार इन्स्टॉल केल्यानंतर माझ्या घरामध्ये एसी चालेल का नाही, हेवी इक्विपमेंट चालेल का नाही. सोलार वरती डिरेक्टली काहीच चालत नाही. सगळं जे आहे तुमचं MSc DCL ची जी मेन लाईन आलेली असते, ज्याचं आपण रेंट पे करतो. एनर्जी बिल तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये फिक्स चार्जेस जे असतात, ते फिक्स चार्जेस कशाचे असतात तर ते एक सर्टन करंट एम्पियर रेंज आपल्याला मंथली तो मेंटेन करून देतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे युनिट्स तयार होतात सोलारवर, ते युनिट्स आपण MSc DCL कडनं कॉम्पन्सेट करून घेतो. ह्या स्केलवरती जेव्हा मी करतो तिथे तर फुल स्पेस अवेलेबल असते. आम्हाला प्रॉब्लेम येतो छोट्या इन्स्टॉलेशन, स्पेसिफिकली प्रीमियम बंगलोजला. बरोबर. की जिथे होतं कसं की लोक नॉट ओनली द हाऊस, म्हणजे त्यांचं पार्किंग एक डेकोरेटेड असतं, इव्हन टेरेसवरती लँडस्केपिंग असतं. त्या लँडस्केपिंग मध्ये ते सोलार इंटिग्रेट करणं कुठेतरी चॅलेंज येतो. पण असं सजेस्ट करतो की गझिबो कॅन बी मेड आउट ऑफ इट. आता माझा फोकस प्रायमरीली इज नॉट अबाउट द एस्थेटिक्स. बरोबर. आमचा फोकस आहे की हे टेक्निकली करेक्ट असायला पाहिजे. द आर्किटेक्ट अँड द क्लायंट लुक्स ॲट इट की हे एस्थेटिकली पण चांगलं दिसायला पाहिजे.